मॅगी सध्या भाजीला फोडणी मारल्यासारखी का दिसतीये. आणि एका दिवसात 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झालते. मला तर विश्वासच होत नव्हता. तर आम्ही इतक्या रात्री मालकीस्ट घेण्यासाठी 24/7 वाला मेडिकल मध्ये चाललो आहोत आणि आम्हाला तैयारियां हो चुकी है. नाही काही होऊ नाही चुकली. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी पूजा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे, लवकरच संक्रांत येते, तर त्या फेस्टिवलसाठीचं प्रिपरेशन म्हणजे अगदी आम्ही पतंग उडवणार आहोत, संध्याकाळी मस्त मस्त साड्या घालून रेडी होणार आहोत. तर सगळ्या गोष्टी या व्लॉगमध्ये दिसणार आहेत. आणि रात्री मला जायचं आहे तनयाकडे, आम्हाला पतंगीला सुत्तर पाडायचं आहे, म्हणजे आम्हाला तर येत नाही. तिच्या पप्पांना आम्ही विचारणार आहोत. तनयाने बऱ्याच पतंगी घेतल्या आहेत, खूप साऱ्या पतंगी घेतल्या आहेत म्हणजे. आणि त्यावेळेस पण मी व्लॉग बनवला होता जेव्हा आम्ही पतंग घ्यायला गेलो होतो तेव्हा, पण त्या क्लिप माझ्याकडून डिलीट झाल्या, त्यामुळे मला दाखवता येणार नाही. पण तुम्ही इथून आज आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. पण आत्ता एवढं लाईट सेटअप वगैरे तुम्हाला दिसत असेल. तर आत्ता पहिले तर माझ्यासोबत आहे वैभव इकडे ये. नमस्कार मंडळी. तर मी वैभव अनिल, फोटोग्राफीचा सर्वा. आता आम्ही बनवतो आहोत गेम्सचे व्हिडिओ. तर पुढे मी तुम्हाला थोडं BTS पण दाखवेल. हे व्हिडिओज तुम्हाला कुठे बघायला भेटतील तर या चॅनलवर नाही, आमचं अजून एक चॅनल आहे फन टू गेम्स नावाचं. इथे खाली तुम्हाला फ्लॅश पण होत असेल स्क्रीनवर. फन टू गेम्स नावाचं चॅनल आहे. तिथे आम्ही रोज म्हणजे परत एकदा रोज व्हिडिओज सकाळी 8 वाजता त्या चॅनलवर व्हिडिओ येतात. तर पुढे तुम्हाला BTS मध्ये दिसेलच आम्ही कसे हे व्हिडिओज बनवतो गेम्सचे. त्या चॅनलला पण नक्की चेकआउट करा. हे बघा, हे गरीब लोकांचे जुगाड. नाही गरीब ते गरीब आहे ट्रायपॉडचं जिथे लावतो ना आपण फोन ते तुटलंय आणि व्ह्यूज काही येत नाही, त्याच्यामुळे नवीन ट्रायपॉड घेण्याची अजिबात इच्छा नाहीये. 2-3 वेळा ट्राय पण केलं. मुंबईला गेलतो तेव्हा पण विचारलं की कितीला आहे, बार्गेनिंग करत होतो, पण काय आमच्या बजेटमध्ये भेटलं नाही. सो हे जुगाड आम्ही केलेलं आहे. फन टू गेम्स चॅनल आहे. आपण आय थिंक 2022 मध्ये चालू केलं होतं आणि तेव्हा आम्ही खेळलो होतो. आणि त्याच्या म्हणजे गेम्स म्हणजे गेम खेळण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते आम्ही इतकं विकत घेतलं आणि त्याच्यानंतर मग काही व्हिडिओ पण बनवले. पण आमच्या तिकडं मग 2022 पासून तर 2025 पर्यंत लाईट गेली, त्यामुळं परत काय व्हिडिओ झाला नाही. आणि एका दिवसात म्हणजे पहिला मी व्हिडिओ टाकला त्या चॅनलवर आणि एका दिवसात 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झालते. मला तर विश्वासच होत नव्हता. काश हमने वो कंटिन्यू रखा होता. लेकिन आता मी परत 1 जानेवारी पासून, म्हणजे इवन वैभवला पण माहित नाहीये, मी 1 जानेवारी पासून परत नवीन व्हिडिओज रोज एक व्हिडिओ सकाळी 8 वाजता टाकत असते. तर नक्की चेकआउट करा. आणि आता हे मी पहिल्या गेमचं प्रिपरेशन केलेलं आहे. आम्ही गेम खेळतो आणि त्यानंतर रात्री काय काय मजा होणार आहे ते तुम्ही व्लॉग मध्ये पुढे बघणारच आहात. तर व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आता आम्ही संक्रांतीची तयारी करतो आहोत. सुत्तर पाडायचं काम चालू आहे. सो आम्हाला एवढं काही माहित नाहीये. तनया तिच्या पप्पांना विचारायला गेली. आता 2-3 दिवसच राहिलेत संक्रांतीला, तर आम्ही म्हटलं की आज सुत्तर पाडून घेऊया. त्याच्यामुळे एवढ्या पतंगी आणलेल्या आहेत. आणि इथे मांजा नाही भोंगा. आणि अशा क्यूट पतंग पण आणले आहे आम्ही. आणि इकडे तनया आली. विचारलं पप्पांना. हो ते तिला ते युट्यूब साठी त्याचं पूजा रील बनव, मला शेअर कर आणि ह्यांना माझ्या आधी त्यांना करून द्या. काकू
सब तैयारियां हो चुकी है. नाही काही होऊ नाही चुकली, सगळं चुकलंय. बोला आता. बोलू शकता, बोलायचं काही दाखव, बोला. इकडे तोंड करा ना, बघा. भेटलेले आहेत आपल्याला यावर्षी. त्याचं सूत्र आम्ही चुकवलं. काय झालं अजून खाली पाहिजे ना? घरी करायचं. मग ही तर हे नको आणि टाकू का? मोठीच पतंग मी टाकला, आता काय करू मी आम्ही? हे नाही बांधलं. हा, बांध. बाण पण होल तर पाडले ना आपण त्याला. तू एकदम बारीक लाईट आहे ना ते. पाडले पण. एकदम बढिया है. मग थोडा अजून खाली कुठं पाडायचं? नाही राहू दे. मोठ्या त्या मोठ्या पतंगींना सांगा आम्हाला. हे नाही करता होय. पाडलेच नाही ना. पण ते तुम्ही म्हणताय ना जवळ झालं. ते आता पाडलेले आहेत ना, राहू दे. मी तेच म्हणते पाडलेले. सगळे ये है कुछ नया अलग पतंग कटने के बाद बजेंगे. काय आलं? काय झालं? ए! पप्पा यांनी तर खराब करून टाकलं. काय ना. पप्पा स्पीकरचं काय एक दिवसासाठी होईल का आपल्याला ऍडजस्ट? ऐका ना, स्पीकर बनता. गाणे वाजवायला आपल्याला. मोठा. आम्ही सुत्तर पाडायला आत्ता बसलेलो आहोत आणि असं ठरवलं की आज रात्रभर पतंग हे सगळे पतंगीचे सगळे सुत्तर पाडून घेऊ. तर आम्हाला भूक लागली म्हणून आता आम्ही इथे मॅगी बनवतोय. आम्ही बाहेरून खायला घेऊन आलो कुरकुरे वगैरे आणि इथे मॅगी पण बनवतोय. तर स्टेट येऊन बारीकच कापली म्हणजे कशी जाईल परत मम्मीने लावलेत सोने शिंजा. काका बघत नाही. बॉटल असतात आपण आपले. माझ्याकडे पण आहे पण ते बॉटल मी आता घेतली. तिने पण घेतली ऋतूने. हा. पण ते घासायला त्रास होतो. पहिली गोष्ट ती कुकर मध्ये करते आणि मी तिला बनवताना बघितली नाही. जेव्हा मी खायला बसलो ना सगळे 12 वाजले. किती काय नाही तू खायचं. नाही एवढी मी नाही खाऊ शकत कधी. आणि तुला भूक लागली. तर ना ताटच घेतली तेव्हा ते जिरे मोहरी करे म्हणलं मॅगी कोण फोडणी लावतो म्हणलं. मला नव्हतं माहिती. मॅगीने कोण फोडणी लावतो. पावभाजीत पण नाही टाकत ना जिरे. पावभाजी पण नाही टाकत. आपली सवय. मी तिथे कुकिंग व्हिडिओ बनवू शकत नाही. मला इतकी भूक लागलेली असते. एवढं पेशंट मी बघितलं बसकन टाकून लक्षात ठेवलेलं नाही बरं का. तर मी बसकन टाकून दिलं. तेच म्हणते मी असं टाकणार आहे मॅश करून. ब्रेड देऊ आहे ना ती मला. एकदम पण नाही करत मी. किती वर्षांनी मॅगी बनवती तेवढी गोष्ट खातच नाही आलं आता. मला इच्छाच होत नाही. आम्ही परतून बनवतो. काहीच सोडायचं नाही. पाणी चढ चुका है गाइस. थोडे आपले घरचे मसाले. काय टाकते फक्त लाल तिखट आणि इथं मग टाकते. मी तर हळद नाही टाकायची असते. हे थोडंसं स्पायसी बनवण्यासाठी आपलं घरका मॅजिक मसाला. कोणता मसाला?
गरम मसाला गरम मसाला काहीतरी बेचव बनली अवघड होऊन जाईल. थोडस मीठ टाकू किंचित थोडस जास्त. मॅगी सध्या भाजीला फोडणी मारल्यासारखी का दिसतीये. शेवटी आपण देसी लोक, इटालियन सुद्धा देसी बनवतात. चायनीज किंवा पिझ्झा आता जसं आपण खाल्ला मग अशी देसी स्टाईल प्रॉपर नाही आपलं आपलं हे देसी मसाल्यांशिवाय टेस्ट येतच नाही. तर त्यांचं काही घाण बेचव लागतं. हा बघा त्यांना गॅस होता क्लीन, सॉरी गॅस क्लीन. तरी आता माझ्यासाठी घाण झालाय परत. आता ती परत साफ करायची. त्याच्याशिवाय मी खायला पण नाही बसणार. मॅगी करतोय काकू. त्यांना भूक लागली असेल तर विचार केला मॅगी आवडतं त्यांना म्हटलं मी नको म्हणतात, थोडं खा म्हणायचं. खायला. पण आता थोडं इज्जत व्हिडिओ मध्ये, त्यामुळे देसी देसी जसं आपण करतो टाकून दे ना. बंद करतो व्हिडिओ. आमच्या नगरमध्ये रात्री काय बाहेर निघत नाही. पण आता आम्ही खाऊ आणला होता. त्याच्यात मी फक्त माझ्यासाठी एक मालकेस्ट घेतलं होतं, जे की मी ह्यांना थोडं थोडं खायला दिलं. मम्मी पण होती. पण आई पण होती माझी त्याच्यात. आता त्यांना ते आवडलंय आणि त्यांना आता ती क्रेविंग बिलकुल म्हणजे बिलकुल खायचंच आहे त्यांना ते. तर आम्ही इतक्या रात्री मालकिस्ट घेण्यासाठी 24/7 वाला मेडिकलमध्ये चाललो आहोत. आणि आम्हाला पप्पांपासून वाचवून आमच्या आईने एस्केप दिलाय की मी दरवाजा खोलून देते, तुम्ही जा आणि घेऊन या. आणि आम्ही आलो आहोत. आता बघू भेटतं का इथे, नाही तर अजून एक मेडिकल आहे तिथे पण जाऊ. चलो. शेट यार, इथे नाही भेटले, दुसऱ्या ह्याच्यात जावं लागेल आता मेडिकलमध्ये. फर्स्ट टाइम इन द म्हणजे एवढं इन हिस्ट्री फर्स्ट टाइम आम्ही एवढी मोठी हिंमत केली आहे. पहिले आम्ही आलो आहोत गाईज पूर्ण सुपर शॉपिंगमध्येच आलो आहे, जिथे मालकिस्टचा खजाना आहे. टाइम मी तुम्हाला सांगणार नाही. काय का टाइम म्हणलं मी सांगणार नाही सांगणार. नाही तर मग मार खाऊ. अजून नाही का? अजून नाही का? पण विचारावं लागेल. अख्खं कितीला मिळते? 45 रुपीजला आहे फक्त. त्याच्यात 8 आणि ते छोटंवालं पण आहे. ह्याच्यात 4 येतात 25ला. हे घ्यायचं 4 वालं. अरे पण 5 काहीच इथं पचका झालाय. घेऊ का तुला? दोनच मिळत आहेत. आणि जे मोठे पॅक्स आहेत ते बिलकुल परवडत नाही. म्हणजे आम्ही एवढी रिस्क घेतो आणि अशा पण गोष्टी आहेत जिथे आम्ही निग्लेक्ट नाही करू शकत. हो ना. ते 25 रुपीजला आहे ना, आहे की नाही? 25 आहे का? मी 45 का बोलत होते? तो ते मोठं वाला आहे ना 45 ला. तूच बोलली ना. मिशन सक्सेसफुल गाइस. येस आम्ही
जवळ होतं म्हणून आईने पाठवलं. नाहीच म्हणत होती आधी, हो. नाहीच म्हणत होती आधी, पण स्टील थोडी सपोर्टिव्ह आहे आई माझी. पण काळजीपोटी अजून पण ती दरवाजातच उभी असणार आहे आम्ही येऊपर्यंत. आता आम्ही झालं आमचं, आलोच आम्हाला आहोत. पण तेवढंच काम होतं, आम्ही लगेच चाललो पण आहोत. चाललो आहोत आम्ही, आलो पण आहे आम्ही. 1-2 मिनिटांमध्ये पोहोचू पण. घरचे पण घरचे ब्लॉग्स बघतात. आईपर्यंत की आईची उलट सपोर्टिव्ह आहे तीच बघत नाही, पण पप्पा बघतात आजकाल हिचे ब्लॉग्स. तिथे कमेंट बसतील आम्हाला की नालायक काका कांदो. कमेंट टाकतात पप्पा माझे कमेंट आणि काका माझे ब्लॉग्स खूप मन लावून बघतात. बघतात, पूर्ण बघतात बरं का. सो टाइम नकोच. नको चांगलं. बाय बाय, गुड नाईट. Yes. पोहोचलो आहोत आम्ही आलं. सेफली रीच. आई बाहेर मम्मी बाहेर. घराच्या दिशेने चाललो आहोत आणि थोडस जवळ गेल्यावर दिसेल तुम्हाला माझी आई. आई शेवटी आईच असते. आईच असते ती. तिने पाठवलं तर खरी, पण ती बाहेरच उभी आणि आमच्यातले मूर्ख कुत्रे ती बाहेरच उभी आहे आम्ही येऊपर्यंत. हे पहा, माझी आई बाहेरच उभी आहे. तिच्या जीवात जीव आलाय की आम्ही आलो. The next day. गाईज, पूजा नाहीये आज हेल्पला, तर तिचा अर्धवट व्लॉग पूर्ण करायचं काम मी करतीये. म्हणजे तिला थोडीशी हेल्प. आमच्याकडे बॉटल आणि गोंडे होते फक्त, तर आम्हाला फर्ऱ्या भेटला नव्हता. सो मग आता, आणि एक फोटो काढण्यासाठी छानशी क्यूटची पतंग पण पाहिजे होती, जी की मी आत्ता घेऊन आली आहे. आणि फायनली आम्हाला फर्ऱ्या भेटलेत वेगवेगळ्या कलर्सचे. सो लेट आहे पण भेटलेत, हेच खूप महत्त्वाचं आहे. कारण दरवर्षी मी जाते आणि मला ह्या पतंगी कधीच भेटत नाही. सो ह्या वर्षी भेटल्या आहेत. ह्या पतंग इतक्या पटकन उडतात माहिती आहे, त्यामुळे ह्या पतंगींचं स्टॉक आहे ना लगेच संपतो, तर तो पटकन भेटत नाही. तर मग आता भेटलाय ह्या वर्षी, मजा करूया.